आणि सध्याचं जग हे खूप म्हणजे स्वार्थापोटी जगणार आहे. किती आपण आधुनिक तंत्रज्ञान शिकलो तरी माणसामधली जवळीकता, माणसाबद्दल प्रेम हे कमी झालेले. अशा या युगामध्ये, अशा या जगामध्ये तुम्हाला धनराजजी कदम सर आणि मीराताई मॅडम यांच्यासारखे दाते पालकाच्या रूपात मिळाले म्हणजे हे तुमचं नशीब समजा. आम्ही आता फिरून बघित असताना तुमच्यावर शिक्षणासाठी मदत तर ते करतच आहे. शिक्षण आपल्याला शालेय स्तरातून मिळतं, इथं सुद्धा शिक्षणानंतरची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाते. शिक्षणासोबतच तुमच्यावर संस्कार सुद्धा करण्याचं काम या मीराताई मॅडम आणि धनराज सर करतात. ही एक कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. एवढं दातृत्व मला वाटते मॅडम, तुमच्या अपत्यासाठी तुम्हाला मिळणारा पगार किती लावता हे तुम्हालाच माहिती, पण हा सगळा पगार तुम्ही या लेकरांसाठी लावतात. खरं म्हणजे कलियुगातले संत कुणाला म्हणावं तर मीराताई मॅडम आणि धनराज सर यांना म्हणावं. नावही त्यांचं तसंच आहे. सरांचं नाव धनराज आहे. स्वतःजवळ किती धन ठेवतात याची पर्वा न करता मनाचं राज्य तुमच्यावर करावं, तुमच्या मनावर राज्य करावं त्यांच्या धनातून, हा त्यांचा एक कन्सेप्ट खरं म्हणजे इथं आहे. आणि आडनाव पण कदम आहे. नेहमी ते पाऊल टाकत राहतात. कदम म्हणजे काय? पाऊल टाकते का नाही? तर बघा, नाव धनराज असून खरे धनराज तेच आहे. बाकी सगळा समाज धनाच्या मागे पळतो. आत्ताच मॅडमनी सांगितलं अपेक्षा संपत नाही. मी तर म्हणतो मॅडम, त्या अपेक्षा नाही तर ती हाव आहे. अपेक्षा न संपणं म्हणजेच हाव आहे. आणि ती हाव तुमच्यामध्ये कसलीच नाही. मित्र, संत मीराबाई तुम्हाला माहिती असेल, त्या कृष्ण भक्त होत्या. मॅडम ह्या तुमच्या भक्त आहेत. विचार करा. मॅडमनी तुमच्यामध्ये कृष्ण पाहिला, मॅडमनी तुमच्यामध्ये ईश्वर पाहिला, मॅडमनी तुमच्यामध्ये देव पाहिला. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. मॅडमनी खरं म्हणजे सामाजिक दायित्वातून भक्ती ही साधण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणतो, जसे इथं गणपतीची पूजा तुम्हाला मॅडमने शिकवली, तुम्ही जेव्हा आयुष्यात मोठे व्हाल ना, तेव्हा या दोघांच्याही फोटोची पूजा तुम्ही जरी केली ती सुद्धा कमी आहे. खरं म्हणजे बोलायचं खूप काही आहे. दातृत्व यांच्याकडे किती आहे हे त्याची तुलनाच आपल्याला करता येत नाही, ते मोजताच येत नाही. त्यांचं दातृत्व हे अमूल्य आहे. मॅडम हे शिक्षण सेवा करत असताना सुद्धा सामाजिक दृष्ट्या व्याख्यानही देत असतात. मॅडम, मी तर म्हणतो, आम्ही आजपर्यंत सिंधुताई ऐकली, यापुढे आम्ही मीराताई ऐकाल तर ही एक माझी इच्छा आहे. खरं म्हणजे तुमचं नाव बघा, एक म्हण आहे, मरावी परी कृती रूप उरावे. आम्ही गेल्यानंतर आमचे विद्यार्थीच नाव घेतील. आमची तिसरी पिढी, चौथी पिढी आमचं नाव त्यांना आठवेल का नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण आम्ही आमच्या कुटुंबासाठी जगणार आहोत. आम्हाला आता मला वैयक्तिक माहित आहे, माझ्या 3-4 म्हणजे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबाचं मी नाव सांगेन. पण आजकालच्या आमच्या कुटुंबातील म्हणा किंवा इतर कुटुंबातील आजच्या पिढीला जर तुम्ही तुझ्या आजोबाचं नाव काय, तुझ्या पंजोबाचं, खापर पंजोबाचं नाव काय आहे हे जर विचारलं तर त्यांना सांगता येणार नाही. म्हणजे आम्ही कमवलेला पैसा हे फक्त 100 वर्षे आमचं नाव राहणार नाही, पण तुम्ही केलेलं कार्य हे 5, 7, 10 पिढ्या सुद्धा अजरामर राहील. एवढं मला इथं सांगावं वाटतं. हे कार्य तुमचं असंच चालू राहावं. यापुढेही तुमच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो. आमच्यानं जे होईल ते यापुढे आम्ही तुमच्या संपर्कात राहू. आणि विशेष म्हणजे शासनाचं कुठलंच अनुदान मिळत नसताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून इतरांसाठी लावता. मॅडम, खरं म्हणजे इतरांसाठी आजकालच्या कुणीही कुटुंब प्रमुखाला 100 रुपये खर्च करा म्हटलं तर ते स्वतः अंतर्मुख होऊन 10 विचार करतील. पण तुम्ही तुमचं सगळं सर्वस्व या विद्यार्थ्यांना लावत आहेत. मी तर म्हणतो, सिंधुताई सारखंच तुमचं पण नाव
किंवा त्यापेक्षाही मोठं नाव तुमचं अजरामर व्हावं आणि तुमच्या कीर्तीचा वसा समाजातल्या अनेक महिलांनी घ्यावा अशी मी एक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.